आणि त्यांना महिन्याप्रमाणे लग्न समारंभ उत्तम प्रकारे व्हावा, त्या गावाची स्वच्छता केली, सुंदर सजावट केली, पाहुणे यज्ञ शिबिर निर्माण केलं, गावात सर्वत्र आनंदी आनंद वाटू लागला. परंतु शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिता, इकडे सर्वांना आनंद होता पण रुक्मिणीला आनंद नव्हता. अत्यंत दुःख सागरात बोडलेली, अन्न पाणी वर्ज केलं. एकांतात बसली रुक्मिणी आणि वृत्त संख्यानं आई वडिलांना कळले, त्यांनाही दुःख वाटले. पुत्रासमोर त्याची चालेना. भीमक राजाने येऊन सांगितले, तेव्हा रुक्मिणी अत्यंत निराश झाली आणि शेवटी लगेच रुक्मिणीला कारभार करावा लागला. रुक्मिणीने काय केलं? सात्विक शील खूप चांगला, धार्मिक सुदेव नावाचा ब्राह्मण होता. सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बोलावले आणि म्हणाले, आपण माझं एक काम कराल का? ब्राह्मण म्हणे, काही हरकत नाही, माझे हितचिंतक आहात तुम्ही. माझे एक पत्र द्वारकाधीशांना घेऊन जाता का? चरणी अर्पण करता का? सुदेव बामन काय म्हणते? म्हणे, काही हरकत नाही, मी जातो. तेव्हा सुदेव बामन रुक्मिणीनं पत्र लिहिलं, हे माझ्या द्वारकाधीशा परमेश्वरा, ते पत्र घेऊन यावेळी रुक्मिणी त्याची हाती पत्र दिलं आणि नमस्कार केला, निघून गेला. सुदेव ब्राह्मण द्वारकेला गेला आणि सरळ द्वारकाधीशच्या भवनात गेला आणि द्वारपाला सहित श्रीकृष्ण ब्राह्मण देवता ब्राह्मण अभिलाषी उभे राहिले. सेवा केली. सूर्योदय होण्यापूर्वी ते पत्र वाचलं. हेतू काय होता त्या ठिकाणी लिहिलं, भगवंता, मी माझी विनंती करते, मी आता अंबिकेच्या दर्शनाला जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही यावे आणि माझं तिथून हरण करा आणि माझ्यासोबत जे लोक राहतील ते काही करणार नाही. आणि म्हणून भगवंताला पत्र वाचून, नाही जर भगवंता तुम्ही या, तुम्ही जर मला हरण नाही केलं तर मी माझा जीव ठेवणार नाही, मी जिवंत राहणार नाही, अशी हाक ऐकली आणि भगवंतानं लगेच रथ काढला. बलराम दादा म्हणते, रेवतीबाई, कृष्णाची काय गडबड चालू? रथ काढला, सैन्य घेतलं आणि इतका सपाट्यानं भगवंत निघाला, तुम्हाला काय सांगू. आणि एकदम आला, कौणने पुरा झाला. अरे बाबा, आल्या कृष्ण रुक्मिणी आली, काय हरकत नाही, बस आज 2 मिनिटं. आता आपल्याला काय करायचं आहे? लग्न लावायचं. तर भगवंत गेले आणि त्या ठिकाणी मात्र हे रुक्मिणी आहे ना, तर एक काम कर, तू आरती हातात घे, आरती दे हातात, घे इकडे, आरती जर हातात. तर लावू नको सध्या, घेऊन राहा. तर मग प्रथा होती. पहिले कसं होतं, लग्नामध्ये गोंधळ घालायची पद्धती होती. लग्नामध्ये गोंधळ घालायची पद्धती होती. तेव्हा गोंधळ होत होता लग्नामध्ये. आणि देवीच्या दर्शनाला सर्व तयारी केली. मग आता रुक्मिणीला सोबती कोण द्यायचं, पूर्ण आपल्या सगळं गवळणी मुली दिल्या सोबत आणि बलाढ्य जरासंधासारखे राक्षस सगळे तिच्या सोबत पाठवले, कारण तिचं संरक्षण म्हणून पाठवले. आणि मग कौंडण्य पुरात अंबिकेचं देऊळ आहे,
त्या अंबिकेच्या देवळामध्ये रुक्मिणी आली आरती घेऊन आणि त्या ठिकाणी जगदंबेला प्रार्थना करायला लागली. आई भवानी तुझ्या कृपेने तारती भक्ताला अगाध महिमा तुझी सावली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवितो रथधारी. कृपा करी माझ्यावरी जगवितो रथधारी. आज गोंधळाला आमावरी कृपा करी